गुड इव्हनिंग. आम्ही काल भारतीय जनता पार्टीच्या प्रेसिडेंटाचो एक स्टेटमेंट ऐकलो की 2022 भारतीय जनता पार्टीचं सरकार असतलो. आय एप्रिशिएट द कॉन्फिडन्स ऑफ भारतीय जनता पार्टी, कारण हो जो कॉन्फिडन्स आसा तो काँग्रेसी कडेन तांची जी सेटिंग चल्ला तातल्यानसूच येता. आयज रवी नाईक जॉईन जालो. भारतीय म्हणजे जे काँग्रेसीचे फुडारी आसा ते हळूहळू जॉईन जाता. आज रवी बाब जॉईन जालो, फाल्यां दिगंबर कामत जॉईन जातलो. आणि आमी फाटले फाट पळयल्ले की रेजिनाल्ड बाब धांवन रातच्या काळखान पळटा आसतना भारतीय जनता पार्टीच्या फुडाऱ्यांक मेळून भायर सरता आसतनाय आमी पळयल्ले. चार्टर फ्लायटीन खंय वतालो ते ताणें सांगूं ना आमकां, फक्त प्रायवेट खंय तरी कोणी फ्रेंडान ट्रीप दिल्ली म्हणटा, पूण खंय ती कांय सांगूं ना. पूण हे प्रायवेट जेट सेटिंग्स आनी काँग्रेसीचे जे सेटिंग बॅकडोर सेटिंग चल्ला 2017 आनी 2019 आमी पळयलें की काँग्रेसीचे भारतीय जनता पार्टी कडेन सेटिंग हे चालूच आसा. प्री पोल पोस्ट पोल, आज प्री पोल परचेजिंग चल्ल्या आनी इट इज आय थिंक पीपल आर 100% sure that anything which is to support Congress means to support BJP. It's an alliance which is there, which is untold but unseen, but known by whole of Goa today, and we have seen it happening quite often. फाटल्या दिसांनी पार्टी प्रेसिडेंट काँग्रेसचो तांणी गिरीश चोडणकर बाबान एक प्रेस कॉन्फरन्स घेतली की आमी एक एक्सपोजे करपाचो आसा म्हणून. इट वॉज सपोज टू बी अ बिग एक्सपोजे. तो ठुस जालो, कारण आफ्टर ही सेड वन ऑफ द मिनिस्टर्स ऑफ भारतीय जनता पार्टी इज इन्वॉल्व इन अ सेक्स स्कॅन्डल. इतले सांगून तो उठलो आनी गायब जालो. तो अजून तरी कोणाक दिसूना. आज तो सोपटे टॅक्स म्हणून कितें नवें कितें काडला. म्हाका दिसता आय थिंक द बेस्ट थिंग दॅट काँग्रेस प्रेसिडेंट कॅन डू इज स्टार्ट अ वेबसायट expose.com आणि डेली अशें घालप, कारण दॅट गिव्स हिम अ बेटर पॉवर ऑफ बार्गेनिंग विथ काँग्रेस अँड डुईंग सेटिंग विथ काँग्रेस. इट वॉज द मॉडेस्टी ऑफ अ वुमन विच वॉज एट स्टेक, अँड आय रेज दिस वॉइस फॉर द वुमन who must have trusted these men, these politicians of Congress to help them. आज जो राजकीय सेटिंग चल्ला, राजकीय खेळ चल्ला, at the cost of the modesty of a woman which was outraged, I think it is very shameful for every woman of Goa and every Goan. The trust that that lady must have put in the president of Congress party or whoever that was she went to is being used for political settings. त्या बायलेक जस्टीस मेळपाचो पयसूच उरला. बोर्ड नाशिल्ली, लज नाशिल्ली पार्टी आज गोंयभर खबर आसा. ताजे तुमी एब्रिविएशन समजून घेवचें. बोर्ड नाशिल्ले, लज नाशिल्ली पार्टी सांगता की आमकां त्या मनशाचें नांव उघड करा. अख्ख्या गोंयच्या व्हॉट्सएप ग्रुपांनी नांव आसा. तर तुमकां बोर्ड ना, तो मनीस कोण तो कळपाक, जाल्यार वन थिंग इज व्हेरी क्लियर. यू आर सेंडिंग अ व्हेरी क्लियर मेसेज टू द होल ऑफ गोवा दॅट तुम्ही त्या सेक्स स्कॅन्डलान इन्वॉल्व आशिल्ल्या मिनिस्टराच्या कार्याचेर, कर्तुतीचेर पांघरूण घालता. अँड आय थिंक इट्स हाय टायम वुमन काँग्रेस विंग ऑफ गोवा एज वेल एज भारतीय जनता पार्टीची जी बायलां आसा तांणी आज आवाज उठोवंक जाय आशिल्लो की दिस इज द क्वेश्चन ऑफ मॉडेस्टी ऑफ अ वुमन ऑफ गोवा ऑर ऑफ अ वुमन विच हॅज टू बी प्रोटेक्टेड एट ऑल कॉस्ट. आज भारतीय जनता पार्टी असू किंवा काँग्रेस पार्टी असू, फक्त परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स आणि सेटिंगाचे राजकारण चालू दवरला. जशें हांवें म्हणलां, आनीक 2 दिसांनी किंवा फाल्यां परवा तुमकां कळटलें दिगंबर कामतूय जॉईन जाता म्हणून ह्या पार्टीक. सो खंयच्याय लेवलाक वचून नितिमत्ता सोडून दुसऱ्यांक शिकयता ते नितिमत्तेचे बद्दल. जेन्ना दुसऱ्यो पार्टी अलायन्सीस करता तेन्ना की तांणी नितिमत्ता खंय पावयल्या काय म्हणून म्हाका एक प्रश्न करपाचो आसा बीजेपीक आनी काँग्रेसीक
की तुमची नीतिमत्ता खंय गेली जी 20 वर्सां 25 वर्सां फाटीं आमी पळयल्ली बीजेपीनी काँग्रेसीक नाशिल्लीच आनी आज ती एका वेगळ्या लेवलाक अधोगतीक मेळ्ळा. इन्स्टेड ऑफ गिविंग जस्टीस टू द वुमन यू आर युजींग इट फॉर पॉलिटिकल गेन्स, फॉर डुईंग पॉलिटिकल सेटिंग्स. तेन्ना म्हजी मागणी आसा गिरीश बाबा कडेन की आनीक पुरे एक्सपोजी नाका. एक्सपोजी तुमकां करपाचें आसा जाल्यार एक वेबसायट ओपन करा. Ask for subscription because I think you'll surely need one, because the way your people are doing setting with BJP and joining the other party, soon there will be no Congress party left in the state of Goa, and which is a fact. Anyway, people are going to show you the way. आणि भारतीय जनता पार्टीन आपले नाव चेंज करून भारतीय काँग्रेस पार्टी म्हणून करचें, कारण आज फुली एक्सपोर्टेड जे मेंबर्स तांणी जॉईन करून घेतल्या फक्त पॉलिटिकल गेना खातीर, सेल्फिश रिजना खातीर. बट वॉट एवर सेड अँड डन, आज जे लेवल पावला पॉलिटिक्साच्या गोंयान, जे शेमफूल लेवल पावला, इट इज वन ऑफ द मोस्ट, आय थिंक इट हॅज रीच द रॉक बॉटम. द पॉलिटिकल डर्टीनेस, शेमफुलनेस हॅज रीच रॉक बॉटम. एंड हे दोन्ही पार्टी आज हे एक्झाम्पल जे दिता, आय थिंक इट इज हाय टायम women of Goa also realizes this. आज ते बायलेक खंय ना केल्या कोणाक खबर ना. प्रोबेबली बीजेपी आणि काँग्रेस आसतली इन्वॉल्व त्या बायलेचो आवाज बंद करपाक. वी आर ट्रायंग टू फायंड, बिकॉज शी हॅज सेड दॅट शी हॅज गॉन टू पुलीस बट नो एक्शन वॉज टेकन. दे हॅव सेड दॅट they are going to take it to police. It is a matter, it is a cognizable offense, and it is shameful for Goa police also. And as a home minister, chief minister should have called for an inquiry, called that woman and recorded a statement and should have registered an offense against the culprit. But as a chief minister, as a home minister of Goa, has put all the women of Goa to shame. Jenna cognizable offense disclose zala ya कार्यातल्यान, तेन्ना तुम्ही प्रूफ मागता की नाव डिस्क्लोज करा म्हणून. Have you ever recorded the statement of that woman? Have you registered an FIR? People of Goa want to know, what have you done so far? Have you tried to locate the women? Have you tried to find out from the president of Congress party, who is this woman? Why are you shielding her? And if you have not done so, shame on you Goa government, shame on you Congress party for doing this politics at the cost, again, at the modesty of a woman. It's high time people of Goa understand this, and high time politicians realized that you have to rise above this dirty politics. Thank you. हांवें तुका सांगलें न्ही, सेटिंग ह्या 15 दिसांनी सेटिंग जाली न्ही, 1-2 आमदार गेले तांचे. आता फाल्यां दिगंबर कामतूय वचपाचो आसा. गोंयभर खबर आसा रे. अरे तुवें 15 दिसान तुजे व्हॉट्सएप ग्रुप पळोवना, नांवां येवना, कोण मिनिस्टर खबर ना, सरकाराक बॉन्ड ना. त्याच खातीर म्हणटा न्ही बॉर्ड नाशिल्ली पार्टी म्हणून, बॉर्ड नाशिल्ली, लज नाशिल्ली पार्टी म्हणून. हे म्हणपाचें कारण इतलेंच आसा, कारण एक बायलेची जी मॉडेस्टी आसा ताका जर इम्पॉर्टन्स तुमी दिना जाल्यार तुमी सरकार कसले चलयतले. आज तुमी जे स्किम्स काडटा वेगवेगळ्या बायलां खातीर, इफ यू कॅनॉट प्रोटेक्ट हर मॉडेस्टी, वॉट एक्झाम्पल आर यू सेटिंग? You can't trace that woman. Have you not registered an FIR? प्रश्न असा म्हाका, हो प्रश्न परत एकदा करता. Why no FIR is registered till today? Why police are not activated? तुमकां दिसता ताणे कित्याक दिवपाचे? You know who it is. Okay, दिसता तुमकां तकली ना, your investigation has failed. Have you tried and registered some FIR and tried to find out what the women's woes are? कितें चल्लां रे आज हें? कितें चल्लां? फूल गोंयांक खबर आसा. लोक नांवां घेवन घेता मरे कोण मिनिस्टर तो. ताका प्रोटेक्ट करपा खातीर, पॉलिटिकल तुमचे एस्पिरेशन्स आसा प्रोटेक्ट करपा खातीर तुमी हे करता. दिस इज एब्सोल्युटली शेमफुल. एज अ गोवन आय फील अशेम्ड, एंड एज वुमन आय थिंक ऑल वुमन ऑफ गोवा शुड फील अशेम्ड अबाउट इट, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दर पार्टी आयडियोलॉजीज. लज दिसपाक जाय सरकाराक हे अशें करता आसतना. आनी स्पेसिफिकली वेन चीफ मिनिस्टर इज ऑल्सो द होम मिनिस्टर ऑफ गोवा. प्रूफ कसलो जाय तुमकां? अमित राव, आता तुम्ही ओल्ड गोवा हेरिटेजचो इश्यू घेता, पूण आता हे प्रकरण मागचे 15 दिसांपासून गोंयान गाजता. तुम्ही ते फाइंड आउट केलं? आम्ही ट्राय करता, ती बायल मेळना आमकां. कोण जाणा आनी खंय उडयला ताका व्हरून. सेम स्टेटमेंट दिता, कंप्लेंट घेवंक ना कोणाची. कंप्लेंट कित्याक घेवपाक जाय? कायदो, व्हॉट इज FIR?
First information report can be what is first information report? I think he should ask his advocate general and other lawyers. It is a big group of lawyers who are there, very intelligent lawyers. We have a very intelligent advocate general. Please ask his opinion whether you need to file a complaint. म्हणजे कंप्लेंट केलं, खून झालो जाल्यार कोणीतरी वचून कंप्लेंट करची पडटली, खून झालो म्हणून, म्हणजे रेप झाली म्हणून. कायदो कितें म्हणटा, कायदो म्हणटा एज सून एज यू गेट एन. सीएम म्हणटा मनीसच कोण आहा ती बायल फुडें येवंक ना, कंप्लेंट येवंक ना. अरे गोंयकार पिशे, गोंयकार पिशे. तुम्ही सर्च केले कोण आसा ती तुमच्या आमकां खुबशे हिंट्स मेळ्ळा. वी कॅनॉट डिस्क्लोज एनी नेम्स. इट्स अगेन्स्ट द लॉ टू डिस्क्लोज एनी नेम्स. एवरीबडी नोज, whole of particular taluka knows where it is happened. Everyone knows. आणि काँग्रेस पार्टीक एक प्रश्न करूंक जाय आशिल्लो, why did you not call register an FIR and call him? Party president of Congress should have been called for a statement by the police that if you know such a victim exists, if you know that there is a crime which is heinous, which is a cognizable offence, which attracts section 376 of IPC, you should have called him, recorded his statement, and if he is not disclosing, then it is destruction of evidence. He should also be charged under 290. Why are you not doing that? You have done this before. We have examples of doing this. I am not talking in air. I am talking about law. And as a Home Minister, it is the duty of the Chief Minister to protect legally any sanctity of any woman, their modesty. सो जर इन्फॉर्मेशन आसा अवेलेबल ना जाल्यार तो पार्टी प्रेसिडेंट फटींग जालो. लेट द पार्टी प्रेसिडेंट ऑफ काँग्रेस से हांवें म्हणिल्ले ते फटींगपणा म्हणून, और गेट द जस्टिस टू दॅट वुमन. इफ देर इज नो सच पर्सन एक्झिस्टिंग, देन फटींगपणा केली ताणें, लोकांकडे पिशेपणा केली, सेटिंग करपाक केला आसतली. इट्स अ डबल एज वेपन वेन यू मेक सच स्टेटमेंट्स. प्लीज अंडरस्टँड मिस्टर प्रेसिडेंट ऑफ काँग्रेस that you are playing with the modesty. It's your duty to protect the modesty of a woman. You have women in your party. Please understand, your party president is a woman. So don't ask me this question. These are the questions which the chief minister, home minister, the police should be asking these questions to the party president of Congress. त्या बायलेचे नाव समजा पुढे येले, तुम्ही त्यांना हेल्प करतले? आम्ही ड्युटी बाउंड आसा, नॉट इवन ओनली एज अ मेंबर ऑफ आम आदमी पार्टी, बट एज अ लॉयर, to help this woman, and we will do it. If this woman is listening to us, please come to us. We will give you justice and not use you for political gains. There is no political gain out of outraging modesty of a woman. We have to understand that and respect every woman. आज ते आमच्या सेसिल बायाचेर मीम्स करताले मरे, कसले फालतू. This is what it is. I am sorry, but that's how it is. आज फक्त IT सेल चलोवप आणि काय प्रोग्रेसिव्ह ना. दिस इज वॉट इज हॅपनिंग, अँड बोथ दिस पार्टीज आर हँड इन ग्लोव्स, अँड दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू मेन्शन टू द पीपल ऑफ गोवा, दॅट बी अ स्मार्ट पर्सन टुडे, बी अ ट्रू गोवन, अँड रिस्पेक्ट वॉट इज to be respected.